तेव्हा माझा फोन फुटला. दादा तू सांगतोयस असं जसं की तू खूप मोठं काम केलंयस, बल्कि त्याऐवजी तू एवढा मोठा कांड केलायस. 50 रुपयाच्या ग्रीटिंगच्या नादात मी माझा 12,000चा फोन. गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल अँड इन माय दिस न्यू व्हिडिओ. दिस टाइम व्हिडिओ नॉट व्लॉग. तर आजचा हा व्हिडिओ असणार आहे एक अशा माझ्या लाईफमधल्या अशा किस्साचा जे की मी स्वतःसुद्धा एक्सेप्ट केलं नव्हतं की माझ्यासोबत होणार आहे. तर येस, माझा फोन म्हणजे जो M04 आहे, अनबॉक्सिंग व्हिडिओ मी इंस्टाग्रामला टाकला आहे, जाऊन बघितला नसेल तर नक्कीच बघा. आणि तेव्हा माझा फोन फुटला. ओ माय गॉड. दादा तू सांगतोयस असं जसं की तू खूप मोठं काम केलंयस, बल्कि त्याऐवजी तू एवढा मोठा कांड केलायस. बदतमीज बच्चा. माझा फर्स्ट टाइम स्टोरी टाइम व्हिडिओ असणार आहे. जर तुम्हाला माझा स्टोरी टाइम व्हिडिओ आवडला तर कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. सो लेट्स गेट स्टार्टेड. जर तुम्ही मला आधीपासून सबस्क्राईब केला असेल तर तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला असेल, जो की मी माझ्या मावशीच्या एंगेजमेंटचा बनवला होता. माझा फर्स्ट फुल व्लॉग होता जो की मी बनवला होता. आणि त्याच्यामध्ये मी त्या दोघांना हे वाले ग्रीटिंग कार्ड दिलं होतं. बघितला नसेल तर व्हिडिओ आत्ता जाऊन बघा. तुम्ही माझा हा व्हिडिओ बघून तो व्हिडिओ बघितलाय तर त्या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये रेड हार्ट कमेंट करा, म्हणजे मला कळेल की तुम्ही माझ्या या व्हिडिओमधनं त्या व्हिडिओमध्ये गेलाय बघायसाठी. मग त्याचे मटेरियल्स घ्यायसाठी मी गेलो होतो, जसं की क्राफ्ट पेपर झालं, परत ग्लू झालं, म्हणजे परत बीट्स झाले, परत ते झेरॉक्स झालं. ते जे असं प्रपोज करतानाचं जे आहे ना, त्याचं मी झेरॉक्स काढलेलं आणि मग मी ते ट्रेस केलं होतं पेपरवर आणि कलर केलं होतं. मग मी ते घ्यायसाठी झेरॉक्स घ्यायला मी आधी झेरॉक्सच्या दुकानात गेलतो. मग तिथनं मी माझा फोन घेऊन गेलतो मी तिथं, कारण ह्या फोनमधनं त्या फोनमध्ये ट्रान्सफर करायचं होतं त्यांना तो फोटो, जो की मी गुगलवरनं काढला होता. मग तो फोटो मी त्यांना ट्रान्सफर केला, त्यांनी झेरॉक्स काढून दिलं, सगळं झालं. मग नंतर कलर पेपर वगैरे सगळं घ्यायसाठी मी आलतो माझ्या स्कूल समोरच्या दुकानामध्ये. तिथनं मी काय ते क्राफ्ट पेपर आहे वगैरे सगळं घेतलं होतं. आणि ह्या टाईमला रुंजी माझ्याबरोबर नव्हती. सगळं मी क्राफ्ट पेपर वगैरे घेतलं. आणि मग तिथनं मी फोन माझा होता तो मी खिशात ठेवलेला. फोनला कवर नाही, काय नाही, काहीच नव्हतं फोनला तेव्हा. तो फोन माझ्या खिशात होता. ओ माय गॉड, मला सांगताना म्हणच होतंय. असो, मग मी फोन खिशामध्ये ठेवलेला आणि मग मी तिथनं तसंच गेलतो, सरळ घरी आलो मी. मग पार्किंगमध्ये आल्यानंतर सगळं सामान माझ्या हातात होतं. मग मला खिसा माझा हलका हलका वाटत होता, कारण आधी मी ठेवलेलं आणि फोनला म्हणजे ऑफकोर्स फोन खिशात ठेवला की असं पॅन्टवर असं चौकोन येतंच, म्हणजे असं आपला फोन खिशात ठेवलं ते आपल्याला कळतं. आणि मग मी पार्किंगमध्ये आल्यावर मला काहीच माझ्या ह्याच्यामध्ये नव्हतंच पॉकेटमध्ये. असंच मी सहज हात लावला, फोन घेऊयात, हे करूयात, काय विसरले का लिस्ट मी फोनमध्ये केलती, काय लिस्टमधलं सामान राहिलं का वगैरे बघूयात म्हणून मी असंच फोन म्हणजे असं खिशाला हात लावला तर खिशामध्ये फोनच नाही. ओ माय गॉड, तेव्हाचं फिलिंग कसं होतं आय कांट इमॅजिन, आय कांट एक्सप्लेन. आणि म्हणजे मी आधी ठरवलं नव्हतं की मी हा व्हिडिओ बनवणार आहे, पण नंतर म्हटलं असू दे, आपल्या ऑडियन्सला पण सांगूयात की त्यांनी अशी चूक करू नये. मग ऑफकोर्स सगळं घेतलं आणि मग अशी म्हणजे शॉकिंग जे हातात माझ्या सामान होतं ते मी तिथंच खाली टाकलं आणि पटकन ह्या रस्त्याने त्या रस्त्याने सगळ्या रस्त्याने बघितलं. कमीत कमी मी 1 का 1.5 तास पूर्ण सगळीकडं हुडकलं. 1 का 1.5 तास सगळीकडं. आणि कसं म्हणजे आपल्याला फील होतं, काय तर आपली गोष्ट हरवली आहे अशी, म्हणजे गोष्ट हरवली. आणि तो फोन मला स्पेशली माझ्या मामाने घेऊन दिलता, म्हणून तर मला खूप म्हणजे खूप टेन्शन आलं होतं. अरे आता फोन मिळाला नाही तर काय होणार, घरी आई काय म्हणणार, बाबा काय म्हणणार, रागवतील, मामा मला ओरडेल का, असं सगळं मला सगळं एकतर हे डोक्यामध्ये फिरत होतं. आणि वरनं माझा फोन हरवलेला, फोन मला सापडत नव्हता. मग तिथं तसंच मी गेलो त्या दुकानात, आधी विचारलं, झेरॉक्सच्या दुकानात विचारलं. मग येता मी बघितलं की एक मुलगा होता तिथं, माझ्या शाळेसमोर एक घर आहे, तो मुलगा होता तिथं. आणि तो मुलगा त्याच्या आईला काय तर सांगत होता, आई मला इथं मोबाईल मिळाला आहे, आई मला इथं मोबाईल मिळाला आहे, मी त्यांना दिलाय. मग मला ऐकू आलं, मी काय म्हणलं, काय तुला इथं मोबाईल मिळाला आहे, मोबाईल? मग मोबाईल मिळाला आहे. मग मी म्हटलं कसला होता मोबाईल, कुठे आहे मोबाईल, मला दाखव जरा. मग त्यांनी मला मोबाईल दाखवला. म्हणजे जे माझी शाळा आहे इथं समोरच शाळा आहे, एक्झॅक्ट त्या मुलाच्या घरासमोरच माझी शाळा आहे. मग त्या शाळेसमोर जिथं वॉचमन अंकल आहेत
मग त्यांनी तो फोन त्या वॉचमॅन अंकलकडे दिलता आणि असली त्याची बॅड हालत झाली. त्याच्यावरनं 4 व्हीलरचं चाक गेलं होतं असं त्या मुलांनी मला सांगितलं. आणि सगळं म्हणजे चांगलं आहे की मागच्या कॅमेऱ्याला काही झाले नाही, फ्रंट कॅमेऱ्याला काही चांगलं झालं नाही. असं असतं तर मी आता व्हिडिओ करणं पॉसिबल नव्हतं. आणि मी लवकरच व्लॉगिंग कॅमेरासुद्धा ऑर्डर करणार आहे. मग मी बघितलं, अरे हे काय झालं मोबाईलला माझ्या, सगळे स्क्रॅचेस. ओ माय गॉड. म्हटलं काय करूया, तर घरी जाऊन सांगायलाच पाहिजे आपल्याला. पटकन मी मोबाईल घेऊन घरी गेलो आणि मला काहीच सुचलं नाही काय करावं. मग घरी आलो, खाली पार्किंगमध्ये सायकल पार्क केली, मोबाईल घेतला आणि सगळं माझं सामान खाली मी तसंच टाकलेलं मी सांगितलं. मग ते सामान सगळं मी घेतलं, वर गेलो. मग वर आल्यावर बाबा बसले. बाबा माझा मोबाईल फुटला. असं मी ओ माय गॉड सांगाल तर मी बाबांना माझा मोबाईल फुटला. बाबा चला पटकन चला. आणि त्याच दिवशीच्या नंतर म्हणजे लगेच दुसऱ्या दिवशी आम्हाला पुण्याला जायचं होतं आणि माझं ग्रीटिंग कार्ड अजून रेडी नव्हतं आणि त्यातनं हे मोठं एवढं कांड करून बसलो मी. तसंच बाबांची एक ओळखी जी आहे तिथं पटकन टाकून आलो मोबाईल आणि तो दुसऱ्या दिवशी मला मोबाईल मिळाला. आणि मोबाईल हातात आल्यावर म्हणजे डिस्प्ले गेल्यावर त्याचं सगळं म्हणजे असं कलर, क्लिअरिटी सगळा त्याचा विषय सगळा संपला होता. म्हणजे काय एवढं छान त्याच्यामध्ये क्लिअरिटी असं काही छान दिसत नव्हतं. एकदा मोबाईलचा डिस्प्ले गेला की सगळंच गेलं. आणि ते स्क्रीन ओरिजिनल बसून घेतलेली आणि ओरिजिनल बसून घेतल्यावर ते काय तर ब्लॅक कलरचं ग्लू लावतात, ते ब्लॅक कलरचं ग्लू लावलेलं. आणि मग ते हे मोबाईल आहे हे ब्लॅक कलरचं ग्लू लावलेलं, त्याच्यावरती अशी ओरिजिनलवाली स्क्रीन लावली. मग इथनं बाहेरनं ते असं येतं ना जरा ग्लूवालं, मग ते फार चांगलं दिसत नव्हतं. म्हणजे कवर घातलं असं दिसत नव्हतं, तसंच आधी दिसत होतं. मग ओ माय गॉड, आय कांट इमॅजिन. सो अशा प्रकारे दिस वॉज माय स्टोरी, वर्स्ट डे इन माय लाईफ. दॅट्स वॉज इन टुडेज व्हिडिओ. जर तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. आणि जर तुम्हाला असेच अजून माझ्या लाईफमधले स्टोरी टाईम्स हवे असतील तर मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. अरे चाललाय कुठं? हे व्हिडिओ बघितले नसतील तर आताच बघा. अँड थँक्स फॉर वॉचिंग.